जॉब वर्सेस बिझनेस बरं का. म्हणजे कधी कधी असं वाटतं मला की जॉब केला पाहिजे, कधी असं वाटतं बिझनेस केला पाहिजे. असं वाटतं की आपणच आपल्या गोष्टीचे मालक पण पाहिजे, आपल्या पुढं कोणी बोलता नाही पाहिजे. माझा स्वभाव आधीपासून असं होतं बरं का. मला असं वाटायचं की माझ्या पुढं कोणतरी राहिलंच नाही पाहिजे. मी असं कमवतोय, मी कधी गोष्टी करतोय ना, मी बघतोय माझाच फक्त खर्च करायचा आहे आणि ज्या गोष्टी ठरवणार तर मीच ठरवणार फक्त. मीच प्रत्येक गोष्ट मला पाहिजे. जॉब ही गोष्ट मला आधीपासून आवडत नव्हती बरं का. आधीपासून आवडत होती. पण जसं जसं पुढे जात गेलं ना, म्हणजे 2-3 वेळेस फेल झालं बिझनेसमध्ये. खूप सारे बिझनेसमध्ये ट्राय केले. खूप सारे बिझनेस उघडले, ती फेल गेले. त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की जॉब हा कधी करायचा असतो किंवा बिझनेस कधी करायचा असतो. आता या गोष्टी आत्तापर्यंत माझ्या अनुभवावरून सांगतो बरं का मी. बिझनेस म्हणजे स्वतःचा मालक असतो आपण. जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण काम करू शकतो. असं नाही राहत. बिझनेसमध्ये मी तर म्हणतो आपल्याला 24 तास काम करावं लागतं. अजून उदाहरणार्थ समजा मी एखादा आणि आपल्या जोपर्यंत एखादा चांगला स्किल डेव्हलप होत नाही ना, तोपर्यंत काम करायचं असतं. बिझनेसमध्ये कसा विषय असतो माहिती आहे का? 24/7 आपण तुम्हाला त्या गोष्टीमध्ये तुम्ही पूर्ण पडले पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही आता एखादं किराणा दुकान, आमचं एखादं किराणा दुकानचा एक्झाम्पल घेतो बरं का. ते किराणा दुकानच्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये, मार्केटिंगमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये वेळ दिला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जे ऑफलाईन मार्केटिंग करतोय, ऑनलाईन मार्केटिंग करतोय ना, ऑनलाईन मार्केटिंगमध्ये प्रत्येक सोशल मीडिया चॅनलाइज करणं, ऑफलाईन मार्केटिंगमध्ये पॅम्पलेट डिस्ट्रिब्युशन करणं, पॅम्पलेट तयार करणं, अशी प्रत्येक गोष्ट नवीन नवीन माल आणणं. असं किराणा दुकानचं समजा उदाहरण आमचं किराणा दुकान ना, त्यात 24 तासाचा माझा पूर्ण वेळ ते जात असणार, तर तो बिझनेस ग्रो होणार आहे बरोबर. त्याच्यानंतर सेम गोष्ट जॉबसाठी पण मला असं वाटतं. जेव्हा जॉबमध्ये आपण आपला पूर्ण 24 तास वेळ देतो आणि जॉबमध्ये 24 तास वेळ दिला ना, तरी मला नाही वाटतं बरं एवढं इन्क्रिमेंट होतं. दरवर्षी किती इन्क्रिमेंट होतं हे प्रत्येकाच माहिती आहे खरं म्हटलं तर. पण एंड ऑफ द स्टोरी मला काय वाटतं काय माहिती का, बिझनेस हीच खरी म्हटलं तर रियालिटी. भले तुम्ही जॉब सांभाळून बिझनेस करा, बिझनेस सांभाळून जॉब करा, पण मला असं वाटतं बिझनेस करणं हीच आजच्या जगाची रियालिटी. कसं माहिती का, उदाहरणार्थ आहे ना, एका व्यक्तीने तिच्या वयाच्या 17-18 वर्षाचा छोटासा बिझनेस स्टार्ट केला बरं का. म्हणजे एखादा पाणीपुरीचं म्हणा, एखादा वडापावचं म्हणा, पावड्याचं म्हणा बरं का. तुम्हाला काय वाटतं वयाच्या 17-18 किंवा 19-20 वर्षापर्यंत बिझनेस होईल का नाही? एक तर तो बिझनेसमध्ये 2 ऑप्शन होणार आहे, तर फेल होणार आहे किंवा पास होणार आहे बरोबर. फेल होणार म्हणजे काय, तो बिझनेस चालणार आहे, बंद पडणार, आणि पास होणार म्हणजे काय, तो बिझनेस हळूहळू ग्रो होत जाणार बरोबर. 2 ऑप्शन असतात. पण मला काय वाटतं माहिती का, जोपर्यंत आपण जेवढ्या लवकर गोष्टी ट्राय करतो ना, उदाहरणार्थ मी आत्तापर्यंत खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या बरं, आणि प्रत्येक गोष्टी मी फेल झालो आहे. आणि आत्तापर्यंत माझी कोणती गोष्ट सक्सेस झाली नाही अजूनपर्यंत. अजून मी जॉबच करतोय खरं म्हटलं तर. माझं अजून काही एवढा मोठा बिझनेस वगैरे नाही कुठलाच. आमचं किराणा दुकान आहे ना, ते किराणा दुकान बी अजून त्याचं ग्रो किंवा मोठं नाही, ते पण छोटे आहे खरं म्हटलं अजून. त्याच्यामुळे काही मी पूर्णपणे अजून पडलो नाही, माझ्याकडे वेळ पण नाही पडला खरं म्हटलं तर. बट मला असं वाटतं की एंड ऑफ द स्टोरी बिझनेसमध्ये पडलं पाहिजे आपण. जोपर्यंत आपण ते पडत नाही ना, तोपर्यंत तो बिझनेस ग्रो होणार नाही. कसं वाटतं, जॉबमध्ये कसं असतं, आपण 24 तास समजा 24 तासाचा आपला जॉब असं समजा एक्झाम्पल आहे तुम्ही 24 तास जॉब राहत नाही मान्य. तेवढ्या वेळ जर समजा मी माझ्या जॉबमध्ये देतोय, तर आपल्या दरवर्षी इन्क्रिमेंट किती होणार आहे असं पगारामध्ये? एवढं काही जास्त इन्क्रिमेंट होत नाही बरोबर. बट तेवढाच वेळ जर माझ्या माझ्या बिझनेसमध्ये देणार, मी कुठल्याही याचा बिझनेस असो बरं का, तो किराणा दुकानाचा असो किंवा आमचा कुठलाही असो बिझनेस असो, त्याच्यामध्ये जवळ एवढा वेळ देणार आहे, तर आय थिंक जो थोडाफार तरी आउटपुट निघून येईल मला असं वाटतं. मी एक गोष्ट आतापर्यंत लक्षात आली माझ्या, की आपण आयुष्यातलं खूप सारे मौल्यवान वर्ष वाया घालतो मला असं वाटतं. बरंच नाही बरं का, खूप सारे आयुष्यातले मौल्यवान वर्ष असे वाया घालवतो, दिवस वाया घालतो, वेळ वाया घालवतो. कशामध्ये? आता उदाहरणार्थ कॉन्टेंट क्रिएशन घेतलं आपण. कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे इंस्टाग्रामवर म्हणा, यूट्यूबवर म्हणा, त्याच्यानंतर शॉर्ट्स तयार करणं, व्हिडिओज तयार करणं, सिम्पल गोष्ट बरं का. जेवढे बी सोशल मीडिया चॅनल्स त्यांना चॅनलाइज करणं, फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, त्याच्यात खूप सारे. आपण समजा 1 तास आहे, 2 एक्झाम्पल घेऊ बरं. हे बी एक बिझनेसचं एक्झाम्पल खरं म्हटलं. 1 तास आहे आपण इंस्टाग्राम रील्स पाहतोय, आणि 1 तासापैकी उदाहरणार्थ 5 मिनिटं 10 मिनिटं आपण व्हिडिओ तयार करतोय, आणि उरलेल्या वेळ आपण ते एडिटिंग करून त्या व्हिडिओला आपल्या यूट्यूबच्या याच्यावर म्हणा किंवा इंस्टाग्रामच्या याच्या प्रोफाईलला अपलोड करतोय. आणि या 2 गोष्टीमध्ये काय फरक आहे? 1 तास जेव्हा इंस्टाग्राम बघितलं तेव्हा फक्त आपण काय केलं, रील्स स्क्रोल केल्या बरोबर, रील्स फक्त स्क्रोल केल्या. आणि यूट्यूबवर आपण जे व्हिडिओ पाहतो तेव्हा फक्त व्हिडिओ बघून घेतला, आपल्या ॲड आला, त्या ॲडला स्किप केलं आणि संपल्या विषय बरोबर. बट याच्या अपोजिटची गोष्ट बोलली मी कोणती, आपण एक व्हिडिओ तयार केला, त्याला एडिट केलं, त्याच्यानंतर त्याला आपण यूट्यूबवर अपलोड केला म्हणा किंवा इंस्टाग्रामवर अपलोड केला म्हणा. तर मला असं वाटतं ही जी पहिली जी गोष्ट आहे, म्हणजे कोणती जी म्हटलं मी आता, आपण जे अपलोड करतोय त्याच्यामध्ये करत तथ्य आता ही गोष्ट विचार करण्यासारखी बरं का. मी असं नाही म्हणत की मी मी 1 तास मी इंस्टाग्रामवर रील्स वगैरे बघत नाही, प्रत्येकजण बघतो, मी स्वतः बघतो, मी मान्य करतो ही गोष्ट. बट त्याचबरोबर मी गोष्ट ठरवून घेतली काय, समजा मी 1 तास इंस्टाग्राम रील्स बघतोय ना, तर 1 तास इंस्टाग्राम रील्स बघणार ठीक आहे, मान्य करतोय ना, त्याच्यापैकी 1 तास
डेली दिवसाची कमीत कमी 10 मिनिटाचा एक व्हिडिओ म्हणा, 5 मिनिटाचा एक व्हिडिओ म्हणा तयार करण्याच्या, एका व्हिडिओला एडिट करण्याला, कॅप्शन लावणं, या जेवढा वेळ मी इंस्टाग्राम येतो त्याच्या म्हणजे इंस्टाग्राम बघणार येतोय ना त्याच्यापेक्षा जास्त वेळ 2 तास 3 तास वेळ मी ना कशाला नाही अरे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये अजून कसंही करता येईल, एक्सेल करता येईल. उदाहरणार्थ दररोजच्या समजा व्हिडिओज असणं, व्हिडिओचे रील्स तयार करणं छोटे छोटे, आणि यूट्यूब शॉर्ट्सला म्हणा इंस्टाग्रामच्या रील्स अपलोड करणं, त्याचं शेड्यूल करून ठेवणं, पुढची 10 दिवस 15 दिवस महिन्याभराचा कॉन्टेंट शेड्यूल करून ठेवणं. पुढची गोष्ट अजून कोणती माहिती का, यूट्यूबचे लॉंग फॉर्म व्हिडिओचे ते पण डेली तयार करत राहणार, डेली एक एक दोन व्हिडिओ तयार करत राहणार. जेवढा वेळ मी इंस्टाग्राम देतोय ना, समजा इंस्टाग्राम बघतो मी 1 तासापेक्षा जास्त वेळ 2 तास 3 तास मी व्हिडिओ तयार करायला देतो. खरं म्हटलं तर थंबनेल मेकिंग म्हणा, कॅनवाचा यूज करून डेली चांगले थंबनेल्स तयार करतो. निमित्त नवीन गोष्ट शिकतोय, नवीन लोगो डिझाईन करतोय, डॉक्स यूज करतोय, वेगळे डॉक्युमेंट्स म्हणा, माझ्या ज्या आवडणाऱ्या गोष्टी, ज्या गोष्टी पटताय ती प्रत्येक गोष्ट मी ट्राय करतो. मला असं वाटतं हा पण एक बिझनेसच आहे खरं म्हटलं तर. मग काय वाटतं कॉन्टेंट क्रिएशन हा बिझनेस नाही? येस, हा पण एक बिझनेस आहे खरं म्हटलं तर. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये काय होणार आहे, आपण प्रत्येक गोष्ट नवीन गोष्ट शिकणार आहे, प्रत्येक नवीन गोष्ट ट्राय करणार आहे, हे होणार फेल होणार आहे. आपला मी तर म्हणतो दरवेळेस आपल्याला एक संधी मिळणार आहे. उदाहरणार्थ मी आता हा व्हिडिओ समजा माझा 10 मिनिटाचा बनतो, 20 मिनिटाचा बनतो, मला माहिती नाही आजपर्यंत. तेवढ्या मिनिटाचा बनल्यानंतर त्याचे मी प्रत्येकाचे एक रील्स तयार करणार, त्याचे 9:16 रेशोमध्ये प्रत्येकाचे रील्स तयार करणार बरोबर. आणि ते रील्स इंस्टाग्रामच्या माझ्या प्रत्येक प्रोफाईलला अपलोड करणार, दोन्ही इंस्टाग्रामच्या अकाउंट दोघांना अपलोड करणार. यूट्यूबची कंप्लीट 4-5 माझे यूट्यूब चॅनल्स पण याची अजून काही अजून चॅनल चालू नाही आजपर्यंत, म्हणजे त्यांचे काही अपलोड नाही केले, ते आता स्टार्ट केले, त्यांच्यावर काही व्हिडिओज मी अपलोड करणार. मग अशी ग्रोथ येणार ना. आणि राहिल्याविषयी बॅक टू आपल्या मेन पॉईंटला, काय जॉब वर्सेस बिझनेस. जर समजा माझ्या वयाच्या 21व्या वर्षी मी एखादा बिझनेस स्टार्ट करतोय आता, आणि तो बिझनेस प्लस जॉब हे दोन्ही गोष्टी करतोय. समजा जॉब मी 3-4 4:30पर्यंत करतोय, आणि समजा उरलेल्या वेळाचा पूर्णपणे आमचं उदाहरण आमचं किराणा दुकान आहे बरं का. समजा 3-3:30पर्यंत मी जॉब करतोय, 4पर्यंत मी घरी येतोय, आणि 4 ते संध्याकाळी 7पर्यंत 8पर्यंत किंवा रात्री 10पर्यंत आमच्या बिझनेसकडे लक्ष देतोय. आता हे दोन्ही गोष्टी आहे बरं का. बट मला असं वाटतं की जो पूर्ण वेळ जो मला मिळतोय ना त्याच्यामध्ये मी काय केलं पाहिजे म्हणजे हे माझ्या अनुभवातून सांगतोय बरं का. जेव्हा मला पूर्ण वेळ मिळतो दिवसभरातला त्याच्यावर नवीन कॉन्टेंट, आणि एकाच गट्टी 2 गोष्टी करू सध्या तुम्ही आता. जे आमचं किराणा दुकान आहे ते पण डोकं लावतोय, ते पण नवीन मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज म्हणा, कसं नवीन पोस्टर्स तयार करता येते कॅनवावर, त्याची मार्केटिंग ऑनलाईन म्हणा ऑफलाईन म्हणा, पॅम्पलेट्स म्हणा चांगले आमच्या किराणा दुकानाची, ह्या गोष्टी. त्याच्यानंतर अजून एक भाग म्हणजे कोणता माहिती का, नवीन गोष्टी त्याच्यामध्ये किराणा दुकानामध्ये ॲड करणं, वह्या पुस्तकं म्हणा, ड्रॉइंग बुक्स म्हणा, खूप साऱ्या गोष्टी. दुसरी गोष्ट कॉन्टेंट क्रिएशनमध्ये डेली नवीन पार्ट शिकत जाणं, नवीन एडिटिंग शिकत जाणं, AI टूलचा नवीन वापर यूज करणं. आता मध्यंतरी मार्केटमध्ये एक नवीन टूल आलं हेजन AI टूल, त्याचा यूज करणं. त्या गोष्टी कशा चालत आहे, जस्ट अपलोडिंग 1 पिक्चर वी कॅन क्रिएट आवर व्हिडिओ. हेजनचं AI टूल जे आता आलं आहे, ठीक आहे. मला असं वाटतं की एंड ऑफ द स्टोरी बिझनेस इज रिॲलिटी. आता ही गोष्ट परत एकदा एक्सप्लेन करतो बरं मी. मला काय वाटतं माहिती का, वयाच्या 21व्या वर्षी आपण बिझनेस स्टार्ट करतोय, 21, 22, 23, आता किती वर्ष की 10 वर्ष 5 वर्ष मला माहीत नाही, बट काहीतरी सक्सेस मिळणार नाही आपल्याला. जेवढ्या वेळ 24/7 24 तास मी जर माझ्या बिझनेसमध्ये येतो फक्त, त्यावर सक्सेस मिळणार नाही मला, 100% मिळणार मला. बट या गोष्टीवर थोडा वेळ लागतो फक्त. म्हणजे एक ऑप्शन मध्ये कसं आहे, एक प्लस तुमचा आता जॉब बी राहू द्या, प्लस तुमचा हात साईडला बिझनेस बी राहू द्या. उदाहरणार्थ मी कसं करतोय आता 3-3:30 जॉबच्या नंतर 4 ते संध्याकाळी रात्री 9-10-11पर्यंत आमचं दुकानचं किराणा दुकान सांभाळायचं. आणि बाकी प्रत्येक नवीन स्ट्रॅटेजीज म्हणा, मार्केटिंगच्या गोष्टी म्हणा, अशी प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये लावत जायचे, आयडिया लावत जायचे नवीन. त्याच्यानंतर चांगले पोस्टर्स म्हणा, चांगले बॅनर्स म्हणा किराणा दुकानाचे, ते तयार करत जायचे. अशी प्रत्येक गोष्ट बरं का. हळूहळू जेव्हा स्टेप बाय स्टेप असं पुढे चालू होतं माझ्या आयुष्याच्या. आता 21 रनिंग आहे बरं का, आता माझं 21 वय रनिंग आहे. मला अजून वयाच्या 30व्या वर्षापर्यंत 25व्या वर्षापर्यंत खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहे, खूप सारे लोक बघायचे, खूप सारे व्यक्ती लक्षात घ्यायचे की जग कसं चालतं, प्रत्येक गोष्ट कशी चालते, प्रत्येक गोष्ट शिकायची खरं म्हटलं तर. पण मला असं वाटतं की जॉब वर्सेस बिझनेस या प्रश्नाचं उत्तर मी अजून न देता, जसं आता पुढे टाईम जात जाईल ना, मला ऑटोमॅटिक या प्रश्नाचं उत्तर मिळत जाणार आहे की जॉब वर्सेस बिझनेसमध्ये जॉब बेटर आहे का बिझनेस हा परफेक्ट आहे शेवटपर्यंत आपल्याला. या प्रश्नाचं उत्तर मी शोधतोय खरं म्हटलं तर. बट मला असं वाटतं एक ना एक दिवस मला या प्रश्नाचं उत्तर मिळणारच आहे की बिझनेस बेहतर आहे की जॉब बेहतर आहे खरं म्हटलं तर. ठीक आहे, धन्यवाद.